दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथे देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली। यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे हॅट्रिक आमदार सुभाष बापू देशमुख यांचा माळकवठे ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमास आमदार सुभाष बापू देशमुख, माजी उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, डॉक्टर चनगोंडा हविनाळे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, आप्पासाहेब मोठे, नामदेव पवार, माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, भारतीय जनता पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष संगीताताई पाटील, भंडारकवठेचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, अतुल गायकवाड, गौरीशंकर मेणगुदले, सुरेश बगले, सोमनिंग कंबळे, दीपाली वनमाने, रायप्पा बने, सिद्धलिंग मेत्रे, श्रीमंत अंकलगी, हनुमंत पुजारी, राजकुमार उंबरजे, हनुमंत कुलकर्णी, हनुमंत बगले, माळकवठेचे सरपंच जयश्री सगरे, कारकलचे माजी सरपंच गुरप्पा इंडी, राजशेखर सगरे, चंद्रकांत पाटील, मल्लिकार्जुन कोटे, महबूब वंटे, प्रकाश कट्टीमनी, रविकिरण कांबळे, दत्ता कुलकर्णी, सुधाकर लवटे, हुसेन शेख, गिरीश थोरात, लक्ष्मीकांत बगले, समर्थ बगले, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह माळकवठे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला असं वाटतं की या तालुक्यातला प्रत्येक गाव हे कोणत्या ना कोणत्या विषयाने आपलं विषय ओळख झाली पाहिजे। आपलं गाव नावारूपाला आलं पहिल्यांदा तालुक्यात गाव, प्रत्येक गाव आपलं नावारूपाला येण्यासाठी तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, राज्यात सुद्धा नावारूपाला येण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला। म्हणजे हे एकट्या दुट्याचं काम नाही, संपूर्ण गावकऱ्यांनी सुद्धा एकसंघ होऊन ह्या जर गोष्टी केल्या तर सहज या जगातलं कोणतंही अशक्य नाही। आणि म्हणून मला विनंती करायची, तुम्हाला जे वाटतं ते मी करा, मी तुम्हाला सहकार्य करतो, पण खऱ्या अर्थाने माळकवठे हे चांगलं नावारूपाला आणू। आणि माझ्या माता भगिनींना सुद्धा विनंती आहे, आम्हाला पुरुष मंडळींना सहकार्य म्हणून आपली बचत गट असतील, त्या बचत गटाच्या माध्यमातून दुधापासून खवा तयार करायचा असेल, पेढा तयार करायचा असेल, उपपदार्थ करायचे असतील, मला सध्या एकाला तयार होईल असं वाटतंय। अंबिकाताईंनी जी विषय सांगितलेला आहे महिलांच्यासाठी गारमेंट तयार, मला असं वाटतं की गारमेंटचा व्यवसाय स्थानिक लोकांनी करावा, त्याला अर्थसहाय्य लागत असेल तर 100% द्यावं। त्याचं मार्केटिंगचा विषय आहे, तो मार्केटिंगचा विषय मी गेल्या 8 वर्ष 8 प्रदर्शनं झाली, मला सार्थ अभिमान आहे। मी युनिफॉर्म गारमेंटचा 8 वर्षापासून मी व्यक्तिगत मार्केटिंग करतोय। माझं स्वतःचं युनिट नाही, माझ्या ते जे गारमेंटची लोक आहेत त्यातला एकही व्यक्ती आपल्या मतदारसंघातला नाही, ते पलीकडच्या मतदारसंघातले आहेत। पण एकच वाटतं, सोलापूर जिल्ह्याचं वैभव वाढवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग करायला पाहिजे। मी महिला बचत गटात सुद्धा प्रदर्शन खूप मोठ्या प्रमाणात भरवलं, सत्तावती मंत्री होतो, ऐकत होते, लोकांना सांगत होतो। आज कारण कोट्यावधी रुपयाचा खर्च प्रदर्शनाला येतो, हा खर्च कुठून भरायचा, हा निधी जमा होत नसतो। पण मला खात्री आहे पुढच्या काळात त्याची व्यवस्था आपण करू, पण तुमच्या उत्पादनाला विक्रीची सोय करण्याची जबाबदारी नाही। पण कुणीही गावात तुम्ही तयार करा, 10-20 मशीन तयार करा, त्याला अर्थसहाय्य देऊ, त्याला योजनेत कुठे बसतंय का बघू, त्या योजनेतून मदत करू आपण। आणि ही महिलांची टीम त्या ठिकाणी कशी काम करेल ती जबाबदारी सुद्धा मी घेतो। आपण 4 गोष्टी सांगा, उलट चांगल्या गोष्टी मला सांगा। माझं तर नेहमी मत आहे, लोकांची तक्रार करण्यापेक्षा आम्ही काय चांगले केले ते ठरव, आपण काय चांगलं करायचं ते ठरव। तुम्हाला आठवतंय निवडणुकीच्या काळामध्ये माझ्या पेपरमध्ये लेख होते विरोधात, भाषणं कसली घाणेरडी होत होती, माझ्या किती घाणेरडी भाषण। मी माझ्या सर्व सहकार्याला सुद्धा सक्त ताकीद दिली, कुणावर टीका टिप्पणी करू नये। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।